दुसरा एक मला म्हणजे कॉन्ट्रोवर्सीचा आपण विषय काढतोय, दुसरी एक असा तुमच्या या खासदारकी तुम्हाला मिळाल्यानंतर जो एक आरोप केला गेला की उज्ज्वल निकम स्वतःला काही केसेसमध्ये विड्रॉ करून घेतात. म्हणजे सोशल मीडियावरती विशेष करून एक मी चर्चा त्या दिवशी बघत होतो, व्हायरल झालेली गोष्ट की मागे एक पुण्यातल्या मॉब लिंचिंगची केस होती, मोहसिन शेख. त्यात तर तुम्ही स्वतःला एक्सक्यूज करून घेतलं. काय तुम्ही मला हे जर प्रश्न अगोदर सांगितले असते ना तर मी तुम्हाला धडधडीत पुरावा दिला असता. ठीक आहे, सांगा. नाही सांगतो ना, मी घाबरत नाही. एक घाबराचा प्रश्न नाही, पुरावा हा बाप दाखवा, हा सूर्याने हा जाहिरात. आता मी फक्त उत्तर देतोय, पण लक्षात ठेवा पुढच्या वेळेला तुम्ही हे जे प्रश्न विचारता ना, हे जे मी उत्तर आता सांगणार आहे तुमच्याकरता आणि तुमच्या श्रोत्यांकरता देखील, हे लक्षात ठेवा. मॉब लिंचिंगची केस मोहनसिंग शेख, त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण, नामदार पृथ्वीराजजी चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यांचा मला फोन आला, उज्ज्वलजी ही अशी पुण्याला एक मोहसिन शेखची ही केस आहे आणि याची हत्या झाली आहे, एका हिंदू राष्ट्र सेनेच्या लोकांनी केली, तर तुम्ही याच्यात ॲपियर व्हाल. म्हटलं साहेब मी ॲपियर होणार नाही, कारण मी जे खटले आतापर्यंत चालवतो आहे त्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम आरोपी आहेत, त्यामुळे त्यांचा माझ्यावरती रोष असू शकतो. त्याला नाही, मोहसिन शेखचा हा मुलगा जो आहे IT ला नोकरीत होता, त्याचे वडील माझ्याजवळ बसलेत, म्हणे त्यांचीच इच्छा आहे आपण केस चालू आहे. म्हटलं ठीक आहे मी चालवतो. ते माझ्याशी बोललेत आणि मी म्हटलं ठीक आहे मी विचार करतो. ते मला हॉटेलला येऊन स्वतः भेटले. म्हटलं मी केस चालवतो म्हटल्यानंतर तशी संमती दिली. सरकारने माझ्या नावाची अपॉइंटमेंटची ऑर्डर काढली आणि त्याप्रमाणे मी पुणे कोर्टात हजर झालो. तिथल्या आरोपींचे जामीन अर्ज होते, सगळ्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. एका वेळेला एका तारखेला एक पत्र आरोपींच्या तर्फे मला दाखवण्यात आलं कोर्टामध्ये की तुम्ही ज्यांची बाजू घेताय ना एवढे, ते तुमच्याबद्दल काय म्हणताय. हे पत्र दाखवल्यानंतर थोडासा मी चकित झालो. मी गव्हर्नमेंटला विचारलं, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट असं पत्र आलंय. ते हो, त्यांनी हो सांगितलं. कोणाचं पत्र होतं? एका विद्यमान खासदाराचं पत्र ते होतं. बरं. त्या खासदाराने एका तिथल्याच पुण्याच्या एका पत्रकार, त्याचं नावही मला माहिती आहे, तो मुस्लिम खासदार आहे, त्याचं नावही मला माहिती आहे. नाव सांगा तुम्ही. आज कशा करता मला लक्षात घ्या, मला कोणाची बदनामी करायची नाही आहे. त्याच मुस्लिम खासदारनंतर माझी क्षमा देखील मागितली, चूक झाली एक कबूल केलं. मी मुद्दामणी चॅनलसमोर सांगतोय. त्याने पत्र असं लिहिलं होतं की उज्ज्वल निकम यांचा सत्कार अनेक हिंदू संघटनांनी केलेला आहे आणि म्हणून आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही. वृत्तपत्रातले माझ्या सत्काराचे अनेक कार्यक्रमचे फोटो, बातम्या त्याच्या मी ताबडतोब राजीनामा देऊन टाकला. अच्छा. राजीनामा देऊन टाकला आणि मग राजीनामा दिल्यानंतर हा खटल्याचा निकाल मागच्या वर्षीच किती लागला, ते सगळे आरोपी सुटले. तुमच्यासारख्याच पत्रकाराने मला एक प्रश्न विचारला, उज्ज्वलजी फक्त वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारला, तुम्ही माझ्यावरती आज आरोपाची जंत्री करतायत, आरोप ठेवतायत एक एक आरोप. नाही, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत नाही आज. आपण मला राग नाही, मला राग तुमचा नाही. तुम्ही विचारताय. आपण आज मी एक सांगू एकच गोष्ट सांगतो, कारण तुम्हाला तो गैरसमज नको तुमच्यामध्ये राहिला, की आज आपण जेव्हा तुमच्या संपूर्ण सोशल मीडियातलं बेछूट बेलगाम एखाद्या राजकीय पक्षाचे प्रेरित झालेले जे आरोप आहेत ते तुम्ही मला आरोप विचारतायत आणि मला आरोपीच्या कठड्यात उभं इथे करून माझ्याकडनं तुम्ही उत्तर. मला राग नाही तुमचा, लक्षात घ्या. ठीक आहे, मी तुमच्या रागवत नाही. तुम्ही विचारताय विचारा, तुमच्या मनात ज्या शंका असतील, कारण हा उज्ज्वल निकम कधी कोणाला घाबरत नाही, स्वच्छ मी सांगतो तुम्हाला. हां, मग तुम्ही म्हटलात की ते तुम्ही काय भूमिका घेतली, ते आरोपी सगळे सुटले आणि आपल्यासारख्याच एका पत्रकाराने तुम्ही माझ्यासारखा मला विचारला प्रश्न. कसा प्रश्न विचारला त्याने प्रश्न असा विचारला की उज्ज्वलजी तुम्ही जर या खटल्यात असते तर आरोपींना शिक्षा झाली असती. परवाच एक पुण्याला निकाल लागला तुम्ही चालवला, त्याच्यातही आरोपी हिंदू राष्ट्र याचे होते, त्यांना सगळ्यांना शिक्षा झाली. लक्षात घ्या, त्याच पुण्यामध्ये मी दुसरा संघटनेच्या हिंदू संघटनेच्या विरोधात खटला चालवता, तिथे शिक्षा झाली होती. मरणाराही हिंदू होता, मारणारेही हिंदू संघटनेचे लोक होते. म्हटलं प्रश्न विचारला चांगला आहे,
पण म्हटलं हा प्रश्नाचं उत्तर त्या मुस्लिम खासदाराला विचारा की ज्याने मी हा खटला चालू नये, त्या मुस्लिम पत्रकाराला विचारा. मी नाव तेव्हाही सांगितलं नव्हतं, तुम्हाला खाजगीत मी नाव सांगेल, ते पत्रही दाखवेल, माझं पत्रही आहे. ह्या कार्यक्रम संपल्यानंतर माझी डायरी आहे आणलेली बरोबर असते, त्या डायरीत ते पत्र जपून आहे. कारण मला माहिती आहे कुठेही कुठलाही पत्रकार काहीही प्रश्न विचारतो, म्हणून मी माझ्याजवळ पुरावा ठेवत असतो. आणि मग मी हा इंटरव्ह्यू तिथे त्याला उत्तर दिलं, त्याला प्रश्नाचं उत्तर विचारा. त्यांना जर लाज वाटली असेल तर ते मला भेटतील. त्यांना जर वाटलं असेल की आपण चूक केली तर ते मला भेटतील. हे शब्द आहेत, ते पण तुमचा इंटरव्ह्यू ऐकतील, ते सांगतील तुम्हाला हो झालं घडलं असं. भेटल्यानंतर खरोखर मला एका कार्यक्रमात ते भेटले. प्रश्न काय विचारला त्यांनी की उज्ज्वलजी आता हे खटला सुटला म्हणे, आता काय करता येईल. म्हटलं थांबा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला लाज वाटली की नाही. माझ्या बायकोने मला झापलं म्हणे. काय म्हणतो तो खासदार, माझ्या बायकोने मला झापलं, क्यों तुमने आरोप केले असे तुम्ही त्यांच्यावर. तर आता